स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर भीती तर वाटतीच, कारण की तो दिवस आठवतो जेव्हा आपण सुरुवात केलेली असती. पण हळूहळू जसा आपल्याला अनुभव येत राहतो तसा आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि तसं आपल्या व्यवसायाची स्ट्रेंथसुद्धा वाढते. असाच प्रवास आरतीने सुरू केला होता. तिच्या व्यवसायाबद्दल म्हणजे मेहंदीबद्दल तिने बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण कोर्स तर पूर्ण केलाच आहे आता, आणि त्यात ती ऑर्डरसुद्धा घेत होती. आता इथून पुढं ती ॲडव्हान्स ऑर्डर घेण्यासाठी प्रिपेअर झालेली आहे. आणि आज त्यांचं सर्टिफिकेशन होणार होतं, त्यासाठी ते कोकणात चालले होते. आणि सियाला आणि आरतीला सोडायला मी कॉर्नरला आलो होतो. असं कधीच झालं नाही की सिया आणि आरती मला सोडून कुठेतरी गेलेत, पण आज पहिल्यांदाच असं होते, त्यामुळे थोडंसं इमोशनल झालं होतं. मग फायनली सियाला बाय केलं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. आरतीला तिच्या पुढच्या ऑर्डरसाठी किंवा पुढच्या फ्युचरसाठी बिझनेससाठी ऑल द बेस्ट म्हणलं मी, कारण की आता इथून पुढं तिची फास्टेस्ट ग्रोथ चालू व्हायला सुरुवात होणार आहे. कारण आता ती प्रॉपर तिच्या बिझनेसमध्ये सेट झालेली आहे, तिला तिचा अनुभव आलेला आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट बिझनेसमध्ये असते ती म्हणजे अनुभव. तुम्ही बाकी काही नाही डोक्यात ठेवलं, तुमचा अनुभव जर दांगडा असेल ना, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग मी घरी आल्यानंतर 2-3 तास झोपल्यानंतर सकाळी उठलो आणि आवरून झालं दुकानावर चालू. आज दुकानावर लवकर आलो होतो, पण आज कोणी कस्टमर नव्हतं. काल लवकर आलतो, पण काल अचानक कस्टमर आलते. तर असं होत राहतं व्यवसायामध्ये. आणि आपल्या व्यवसायाला संध्याकाळी सुरुवात झाली तर व्यवसायामध्ये चढ उतार होतच राहतात. फक्त महत्त्वाची गोष्ट व्यवसायामध्ये ही आहे की